भाजपचा कार्यकर्त्याला बोलवतो देण्याची कुठली गरज लागत नाही. ना खाऊंगा ना खाणे देऊंगा. आणि हा भ्रष्टाचार अजून काही मी बोललोच नाही. हा फक्त हे छोटस स्टार्ट आहे. हा खूप मोठा हे अजून पिक्चर बाकी आहे. हा टेलर अजून खूप म्हणजे पिक्चर बाकी आहे. माझ्या मागे बोलवतो तर घडी त्या दिवशी अशोकराव चरडे होते. आता आमचे आदरणीय आमचे मित्र आमचे नेते हेमंत कोळगे साहेब आहेत. ते बाजूला माझे आमचे मार्गदर्शक आमचे सल्लागार आमचे सर्व भरमोरा पाटील साहेब आहेत. आता आमचे भरमोरा आठवडे साहेब आहेत. आता उद्या आणि बसलो असतील. भाजपचा कार्यकर्त्याला बोलवतो देण्याची कुठली गरज लागत नाही. एकदा जर भाजपच्या कार्यकर्ते मनावर घेतलं आणि याला मग शांत बसत नाही. आणि राज्याचा सक्षम असा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, ना खाऊंगा ना खाणे देऊंगा, हे त्यांची ओळख मी सांगण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, देशाला माहिती आहे. आणि असा खणकर नेता असणं आम्हाला भीती कोणाची. त्याच्यावरती मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलणार आणि सगळे गैरसमज दूर करणार. हे गैरसमज दूर करण्यासाठी कधीच दूर होणार नाही. ते समज लोकांना समज दिलेले आहेत. लोक पाहिलेले सगळे फाईल पेपर आहेत. ह्या प्रश्नात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला. आता हे सांगा ते कॅबिनेटमध्ये आहे. ते म्हणतात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि तुमच्याशी यापूर्वी बोललोय. काही गैरसमज आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जर यात भाग घेतला तर तुमची भूमिका कशी आता जी आहे हे स्पीड ते राहणार का? पक्षाचा एक कार्यकर्ता आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल खूप आदर आहे. त्यांच्यावरती खूप भक्ती आहे आणि विश्वास आहे. या संघर्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ते कधी पाठीशी राहतील, पक्ष पाठीशी राहील आणि कधी आम्हाला चांगल्या कामासाठी थांबवणार नाही याची मला खात्री आहे. आणि हा भ्रष्टाचार अजून काही मी बोललोच नाही. हा फक्त हे छोटस स्टार्ट आहे. हा खूप मोठा हे अजून पिक्चर बाकी आहे. हा टेलर अजून खूप म्हणजे पिक्चर बाकी आहे. सगळे येथील विषय मांडू आपण टप्प्याटप्प्याने. आणि माझे ज्येष्ठ आमचे मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं आपण पालन करू आणि योग्य ती निर्णय घेऊ. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.